डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। कळवण तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर कळवण प्रांताधिकारी अकुनुरी नरेश यांनी विशेष पथकाची नेमणूक करीत कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गिरणा नदीपात्रालगत असलेल्या तिऱ्हड खुर्द येथे अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले होते। याबाबत पथकातील तलाठी व इतर कर्मचारी यांनी प्रांत आणि तहसीलदार रोहिदास वारुडे यांना कळविल्यानंतर प्रथम तहसीलदार यांनी दत्तनगर येथे 2 वाहनांची पाहणी करून सदर वाहने अभोणा पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले। पथकाने दिलेल्या माहितीनुसार अजून एक ट्रॅक्टर तिऱ्हड फाटा येथे पकडण्यात आले होते, परंतु त्या वाहनावरील चालक चावी घेऊन फरार झाल्यामुळे तहसीलदार व कारवाई करणारे पथक वाहन तेथेच सोडून रिकाम्या हाती अभोणा पोलीस ठाण्यात परतले। झालेल्या कारवाईबाबत प्रांताधिकारी कळवण यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत कोणताही पंचनामा वाळू तस्करातील वाहनांवर झालेला नसल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली असून कारवाईतील 3रे ट्रॅक्टर कुणाचे, त्यावर कारवाई का करण्यात आली नाही। पथक रात्री 9 वाजता अभोणा पोलीस ठाण्यात आल्यानंतर ट्रॅक्टर जागेवरून गायब झाले कसे, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या त्या तस्कराचा पाठीराखा कोण, असे एक ना अनेक प्रश्न या कारवाईअंती उपस्थित झाले। प्रांताधिकारी कळवण यांनी समाज माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखविली आहे। दरम्यान घरकुल लाभार्थींच्या नावावर कळवण तालुक्यात बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल विभागाने याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे। एकंदरीतच प्रांत साहेबांनी केलेली कारवाई फसवी आणि फुसकी असल्याची देखील चर्चा कळवण तालुक्यात होत आहे।